नमस्कार, मी सुनीता ब्लॉगर सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। नाईट शूट आहे आणि लोकेशन हे असं आहे, मंदिर आहे ॲक्च्युली, खूप मोठं मंदिर आहे विठ्ठलाचं। आणि आता विठ्ठलाचं मंदिर त्या बाजूला आहे आणि आम्ही या साईडला आहोत। हे या साईडला काहीतरी मुक्तिधाम वगैरे असं आहे। आणि हे बघा ना किती सुंदर आहे। आणि आता आमचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे, लाईट्स कमी आहेत आणि सगळे लाईट्स बंद ठेवलेले आहेत आम्ही, कारण नाश्ता टाईम चालू असल्या कारणाने। तुम्ही सुद्धा नाश्त्याला या। माझा अजून नाश्ता आलेला नाही आहे, कारण मी थोडीशी बाहेर म्हणजे वरच्या साईडला गेली होती कामानिमित्त। तो आता माझा नाश्ता येत आहे, तुम्ही पण या नाश्त्याला। लाईट ऑन झालेली आहे आणि बसलेलो आहोत आम्ही। माझा ब्लूटूथ खराब झाला, बजेट नाही हो, म्हणून आपलं इयरफोनवरती काम चालू आहे। सो हे बघा, हे मंदिर आहे। आता असं दाखवते बघा, इथे बसलो आहे, सगळेजण आपापले कामं करत आहेत। कामं चालू आहेत, लाईटिंगची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे आम्ही बसून आहोत, कारण आम्ही नाचू नाही शकत त्यांचं जोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत। आता इथे दुकान लागलेलं नाही आहे चहाचं, जे आमचे हे मामा चहा बनवतात, पण मामांनी चहा आणलेला आहे दुकानातून आणि ऑसम आहे। मी हा 3रा कप पीत आहे। प्लीज कोणी बोलू नका की ॲसिडिटी होईल वगैरे, कारण सध्या आताच मी आजारातून उठले ना, त्याच्यामुळे काय होणार नाही, पण चहा ऑसम आहे, अगदी बासुंदीसारखा आहे। तुम्ही पण या चहा प्यायला। शूटिंगमध्ये वादळ वारं आणि वीज कडाडणं आणि वादळ वाऱ्यासहित झाडं झुडपांचे पाला पाचोळ्या उडणं, हे कसं होतं हे तुम्हाला बघायचं आहे का? चला तर मग मी तुम्हाला दाखवते की असा सीन कसा शूट केला जातो। आर्टिस्ट नाही दाखवणार मी तुम्हाला फक्त इन्स्ट्रुमेंट्स दाखवणार आहे आणि त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। चला तर मग माझ्याबरोबर आपणही बघूया। वादळ वार सुटलं र, वाऱ्याने तुफान उठलं र,